हॅलो दोस्तो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण कुठं चाललो आहे तुम्हाला माहीतच असेल. आपण चाललो आहे आपल्या देशाचे रिअल हिरोज इंडियन आर्मी फौजी मित्राला भेटायला चाललो आहे. मला इथं भाऊनी सोडलं आहे आणि आता मी पायी चाललो आहे. इकडे समोर बघू शकता मित्रांनो, डॅम आहे. डॅमला लागूनच त्यांचं घर आहे. अरुणाचल प्रदेश, जम्मू बॉर्डर कुठं आहे? बापाचा फोन आला होता. असा बाय बाय कर, असा बाय बाय कर, बाय बाय कर. इकडे बाय पप्पी दे पप्पाला. तिकडे बाय फोन म्हणजे तिकडे बाय, तिकडे बाय. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की छोटीशी परी कोण आहे? तर मित्रांनो, याचा मोठा भाऊ पण आर्मीत आहे. ही त्याची पोरगी आणि पहिले त्याची माझी ओळख होती आणि त्यानेच आमच्या दोघांची ओळख करून दिली आहे. आम्ही भरती सोबत द्यायचो. मित्रांनो, आमची डायरेक्ट 1 वर्षानंतर भेट झाली आणि इतका आनंद होत होता ना. मित्रांनो, एकाच घरामध्ये 2 फौजी, किती अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्ही पार्ट 1 बघितला असाल तर त्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की या फौजीने किती स्ट्रगल केले, किती वेळेस फेल झाला तरी पण जिद्द सोडली नव्हती. आता आम्ही गोटीला चाललोय. त्याच्या घरासाठी काही साहित्य घ्यायचं होतं. पोचलोय आम्ही इथं गोटीमध्ये. तिथलं साहित्य परचेस करून आम्ही निघालोय. सलून मध्ये जायचंय आम्हाला. गाडी पण कामाला लावली. गाडीला काहीतरी प्रॉब्लेम आला होता. फायनली सलून मध्ये चाललोय आता आम्ही. आम्हाला फोटोशूट आणि व्हिडिओज बनवायचे होते, त्यामुळे आम्ही सलून मध्ये गेलो होतो. कटिंगचं झाल्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि परत निघालो. तर ट्रॅफिकमध्ये फसलो आम्ही. याच कारणामुळे आम्ही हायवेनेच येत असतो सतत. घरी असे 2 काडापे फुटल्यामुळे हा सारखा टेन्शन घेत होता की फुटायला नको. सगळं काम आवरल्यानंतर परत आम्ही घरी निघालो. जायचं होतं वैतरणाला फोटोशूटला, पण मग घाईचे पण थोडे फोटो घेतले. भाऊनो, पार्ट 1 ची हीच क्लिप आहे ती. लोकांनी किती हसवलंय, रडवलंय सर्व सांगतोय आपल्याला. आता आम्ही वैतरणाला आलोय. लोकेशनवरती पोहोचलोय आणि फौजी युनिफॉर्म घालून राहिले. आता बघा मित्रांनो, वर्दीमध्ये किती भारी दिसतं. या वर्दीसाठी खूप स्ट्रगल केले या बंद्याने. मित्रांनो, कोरोनामध्ये 2 वर्ष गेले आणि नंतर
पहिल्यांदाच अग्निवीर योजना लागू झाली. तर मला एक चान्स भेटला, त्यामध्ये मी ग्राउंड क्लिअर केलं, मेडिकल क्लिअर केलं, पण मग पेपरमध्ये नापास झालो. मित्रांनो, मी नापास झाल्यामुळे थोडा नर्वस झालो होतो आणि देवावरती पण क्रोधित झालो होतो. पण मग मी नंतर एक श्रीकृष्णाची स्टोरी बघितली. ते तर देव असताना त्यांना इतकं स्ट्रगल करावं लागलं. लहानपणी आईपासून दूर, त्यांना त्यांचं प्रेम पण भेटलं नाही आणि तेव्हापासूनच मी त्यांना माझं प्रेरणास्थान मानलं. मित्रांनो, एक शायरी है, ऐका तुम्ही. अगर आप उन बातों परिस्थितियों की वजह से चिंतित हो जाते हैं जो आपके नियंत्रण में नहीं है, तो इसका परिणाम समय की बर्बादी व भविष्य में पछतावा है. मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की तुम्ही कुठं असफल झाले, तुमचं लईच मोठं स्वप्न तुटलंय, तुम्ही जर का म्हणत असाल की ते केल्याशिवाय मी जगू शकत नाही किंवा ते सक्सेस झालं तरच मी माझी लाईफ जगल, तर मित्रांनो असं काही नसतं. मित्रांनो, देश सेवा करण्यासाठी फौजी होणं गरजेचं नसतं, ती तशी पण करता येते. आता मला सातुर्ली फाट्यावरून बसून दिले, आता घरी जायचा टाइम झाला. मी काय गाडी आणलेली नव्हती, तर मला इथून शेवगडांपासून पण एक गाडी चेंज करावी लागली. मित्र भेटला, तो म्हणे सोडवायला येतो, तर म्हटलं चल आता काय. तर माझ्या मित्राने मला इथं सोडलं. मित्रांनो, मी घरी पोचलोय आणि आता आपला व्लॉग एंड होतोय. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करा आणि आपल्या फौजीसाठी जय हिंद नक्की लिहा.